ती खान जन्मला निधान सावता तो धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा प्राप्त वेळी प्राप्त समय पिंपळगाव पिसा आणि आपल्या माळवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे सावता महाराज पुण्यतिथी सोहळा भक्त परिवाराकडून होतो. अतिशय चांगल्या प्रकारे हा सोहळा संपन्न होतो. सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी एकत्रित होतात आणि हा सावता महाराजांचा पुण्यतिथी सोहळा अतिशय उत्सवाने काहीतर साजरा होत असतो. सर्व भक्त परिवार ग्रामस्थ मंडळी माळकरी म्हणजे सर्व या ठिकाणी एकत्र होऊन सावता महाराजांचा उत्सव अतिशय प्रेमाने संपन्न होतो. खरोखर भाग्यवान हो, पुण्यवान हो, आपण दैववान आहो. आपल्या हाताला सावता महाराजासारखे संत मिळाले. सावता महाराज साधे संत नव्हते. तुम्ही संकातीत संत मनविता पावंत हे बडा करा उपकार सांगा देवा नमस्कार. कारण सावता महाराजासारखे संत या भूतलावर आले. या नरकभूमीला वैकुंठ भूमी त्यांनी बनवलं. नामदेव महाराज गोरोबा काका हे संत नव्हते, हे देवच होते. पण संत रूपानं तुमच्या आमच्या उद्धाराकरता उद्धार करण्यासाठी संत रूप त्यांनी धारण केलं. संत ते निमित्त त्या प्रतिमा देवते संत देवते दोघांचा विचार एक आहे, दोघांचं तत्व एक आहे आणि दोघांचं लक्षण सुद्धा एक आहे. दोन्ही दिसती सारखी पण वर्म जाणे तो पारखी. संताला ओळखावं लागतं, देवाला ओळखावं लागतं. सावता महाराज ओळखले. कधी ओळखले? जेव्हा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. महाराजाला काही लोक म्हणू लागले, महाराज चला ना पंढरपूरला जाऊ. म्हटले पंढरपूरला जायला काही हरकत नाही, मला पण यायचंच आहे. पण पहिले अरे माझा कांदा सुका लागला, याला जर नाही पाणी पाजलं तर तो सुकून जाईल, माझ्या मुळा सुकून जाईल. मला पाणी पहिले यांना पाजणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. म्हणले याच्यामध्ये काय, नाही पाजलं तर बिघडलं काय? म्हणले नाही, त्याच्यामध्ये सुद्धा माझा विठ्ठल आहे. कांदा मुळा भाजी त्यांच्या शेताजवळून गोरोबा काकाची दिंडी झाली होती. गोरोबा काका सावता महाराज नामदेवराय समकालीन होते. समकालीन होते आणि त्यांच्या शेजारून दिंडी चालली. महाराज पाणी देऊ लागले. तेवढ्यामध्ये सर्व संत मंडळी तिथं थांबले. म्हणले महाराज आमच्या बरोबर चला. म्हटले मला पहिले बागाला पाणी देऊ, माझा बाग सुकून चाललाय, मी पाठीमागून येतो, तुम्ही पुढे चला. ते म्हणले का? म्हटले नाही, माझा विठ्ठल याच्यातच आहे. सर्व मंडळी विठ्ठल पाहण्यासाठी आले. सावता महाराज म्हणू लागले, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, की माझा विठ्ठल याच्यातच आहे. स्वतः मने केला मला नंतर सर्व मंडळी सावता महाराजाच्या मळ्यात आली. मळ्यात आल्याबरोबर जे पंढरपुरात दर्शन यांना होणार होतं ते सावता महाराजाच्या मळ्यातच दर्शन झालं. मुळ्यातून विठ्ठल दिसू लागला, कांद्यातून विठ्ठलाचं दर्शन होऊ लागलं. गोरोबा काका पटकन सावता महाराजाच्या पायावर नतमस्तक झाले. म्हणले महाराज धन्य माता पिता तयाची धन्य जाची नाता धन्य जाता पिता धन्य जाची नाता धन्य जाता पिता धन्य जाची नाता
साठविला दाता त्रैलोक्याचा दाता ज्यांनी साठवला तोच देव दाखवू शकतो. दुसऱ्याला देव दाखवता येत नाही. देव हा दाखवण्याचा विषय नाही, पण संतांनी देव दाखवला. सावता महाराजांनी गोरोबा काकांना देव दाखवला. ज्ञानोबा रायांनी चांगदेवाला देव दाखवला. चालविली जड भिंत चालवणं म्हणजे देवाचं अस्तित्व सिद्ध करणं. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला, शांतिरूपी प्रगट पै झाला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा राय, सावता महाराज, गोरोबा काका, नामदेवरायांनी देव दाखवला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. संत देव दाखवण्यासाठी इथे येत असतात आणि तुम्हा मला देव दाखवल्यानंतर तुमच्या आमच्या देहामध्ये विसर होतो. ज्याच्या देहात विसर होतो त्याचा काला होतो बरं. ज्याच्या देहात विसर होत नाही त्याचा काला होऊ शकत नाही. म्हणून विसर पडावा लागतो. कशाचा? विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावसा. ब्रह्मरस जोपर्यंत अंगामध्ये ठसल्या जात नाही तोपर्यंत विषयाचा विसर पडू शकत नाही. म्हणून साधू संतांनी विषयाचा विसर कशाने होईल याचं तुम्हा आम्हाला मार्गदर्शन केलं, चिंतन केलं आणि तुम्हा आम्हाला सांगितलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाचे पुरी वहावसी. म्हणून साधू संतांनी तुम्हा आम्हाला सर्वांना सांगितलं, बाबा या इकडे या. विठ्ठल विठ्ठल देहाची अवस्था निर्माण करतात, अवस्थेवर आरूढ करतात. खरोखर आज आपलं भाग्य आहे की आपल्या पंचक्रोशीमध्ये कुठेही कार्यक्रम असला तर आमचे वांगे महाराज हजर असतात. सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. वांगे महाराजाची तीच अवस्था आहे ज्याला कळते, कारण अवस्था ही ओळखावी लागते, कळावी लागते. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळी. कारण ब्रह्मानंदामध्ये एकदा का टाळी लागली की विषय आनंदाचा विसर पडतो आणि परमात्म स्वरूपाची काय होते, अनुभूती. म्हणून सावता महाराजांना ती अनुभूती आली. सावता महाराज जगाला देव दाखवलं. कांद्याच्या रूपाने, लसणाच्या रूपाने सर्व व्यवहार त्यांनी देव बनवला होता. ज्याचं कर्म देव झालं त्याचा देह देव झाल्याशिवाय राहत नाही. सावता महाराजांनी आपलं कर्म देव बनवलं. ज्याचं कर्म देव होत असते त्याचा देह देव झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सावता महाराजांनी आपला देह, आपलं कर्म, आपलं जीवन सावताने केला मळा, विठ्ठल पायी ओविला गळ. विठ्ठलाच्या चरणावर आपला गळा काय केला, समर्पण केला. 3 रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिवस न कळे रात्र न कळे, अंगी खेळे दैवत पंढरीचे. आणि का दुसरे नाही आता, आणि दुसरे नाही आता.
पांडुरंग म्हणी जागृती सोपाने पांडुरंग. ही अशी अवस्था आहे बघा. कोणाला अवस्था आहे? नामधारकाला. बरं, जो नामधारक आहे, जो सतत नामाचा अंगीकार करतो, जो नामावर ज्याचं मन लागलेलं आहे, पडले वळण इंद्रिय सकळा भाव तो निराळा नाही दुजा. देवाशिवाय त्याच्या इंद्रियाला काही दिसतच नाही. अशा देहाची अवस्था आजच्या काल्याच्या अभंगातून ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबारायाची सुद्धा हीच अवस्था होती, सावता महाराजाची हीच होती, नामदेवरायाची हीच होती. आणि ती अवस्था आपली व्हावी म्हणून ज्ञानदेवे रचला पाया. ज्ञानोबारायाने पाया रचला. कोणता? देव दाखवण्याचा पाया रचला. तुकोबाराय कळत झाले ज्ञानदेव जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये नाथ महाराज साक्षात महाविष्णूचा अवतार. ज्ञानोबाराय महाविष्णूचा अवतार, तुकोबाराय महाविष्णूचा अवतार. पण तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत या भूतलावर आले. आम्ही वैकुंठवासी आम्हाला उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. उपकार करण्यासाठी आले आणि अज्ञानी जीवांना देव दाखवण्यासाठी संत या भूतलावर आले. तुम्हा आम्हाला देव दाखवणं हे त्यांचं ध्येय आहे, हे त्यांचं कर्तव्य आहे आणि हेच त्यांचं काय आहे? मुख्य कर्म हे आहे. देव दाखवला. साधू संतांनी तुम्हा आम्हाला देव दाखवला. ज्यांनी पाहिलं त्यांच्या देहाची अवस्था बदलली. ज्यांनी देवाकडे पाहिलंच नाही त्याची अवस्था बदलल कशी? समजा देवाकडे जावं लागेल, देवाजवळ बसावं लागेल, देवाकडे पाहावं लागेल. म्हणून ज्यांनी ज्यांनी देव पाहिला, देव पाहिल्याशिवाय देहामध्ये बदल होत नाही हा सिद्धांत आहे. कारण जे पाहिलं ते मनात बसते आणि जे मनात बसलं तेच काहीतरी माणसांच्या अंतकरणामध्ये साठवल्या जाते. म्हणून तुकोबाराय तुम्हाला मला सांगतात, ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात, आम्ही देव पाहिला. देखिला देखिला माये देवाचा फिटला संदेह निमाले तुझेपणा आमच्या मनामध्ये शिल्लक राहिला नाही का? आम्ही देवपणा पाहिला. देव पाहिल्यानंतर ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला सांगतात, बाबांनो काय होते की समजा मी कोण आहे? माणूस आहे का स्त्री आहे? मी कोण आहे? माझं कुळ कोणतं आहे? माझं गोत्र कोणतं आहे? माझं गाव कोणतं आहे? काही मनुष्य ध्यानावर राहत नाहीत का देव पाहिला? देव पाहिल्याशिवाय हे घडत नाही. खेडकर साहेब रामकृष्ण हरी. खेडकर साहेबाकरता सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. खूप मोठा परिश्रम घेतला, सर्वांना बरोबर घेतलं आणि सर्वांना बरोबर घेऊन खरोखर सुंदर असं दिव्य आणि मंदिर आपण तयार केलंय. खरोखर सर्वांनी एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. म्हणून देव पाहिल्याशिवाय काला होत नाही. विषयाकडे पाहून काला होत नाही, संसाराकडे पाहून काला होत नाही. संसाराकडे पाहिलं कालवा कालवी होते. यानं फॉर्च्युनर घेतली, मला कधी मिळेल? यानं 10 मजली बिल्डिंग बांधली, मला कधी बांधता येईल? कालवा कालवी होते. संसाराकडे पाहून कालवा कालवी होते. पण देवाकडे पाहिल्याबरोबर माणसाच्या मनातले सर्व संकल्प नाहीसे होतात. जन न तिथे तेथे प्रवृत्ती ही निवृत्ती झाली. जन न दिसे तेथे वृत्ती ही निवृत्त होते. सहज मी आंधळा काहीच दिसत नाही, फक्त देव दिसत. निवडणी अवघा देव, अवघा देव, अवघा देव, अवघा देव.
अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग ओळगा तो वासुदेव. मग तुला देव मिळणारच आहे. मग ओळगा तो वासुदेव. बघा, ओळगा, आता ओळ म्हणजे काय? सांभाळणं. माऊली म्हणतात, ऐसा ते आली या ओळगा सारण धरू, नाही तरी संसार जाईल दया. कोणाचे गणगोत कोणाचे माय बाप, मुर्ग जळवत जाईल दया. ओळ गातो वासुदेव म्हणजे देवाला ओळा. जो देवाला ओळतो त्याचा काला झाल्याशिवाय राहत नाही, आणि जो देवाला ओळतो देव त्याला ओळल्याशिवाय राहत नाही. सावता महाराजाला ओळला, सावता महाराजांनी देवाला ओळलं. ओळणं म्हणजे काय? एकमेकावर लक्ष ठेवणं. दुसऱ्या, आपण बघा, आपण गायी ओळखतो ना, आपण दुसऱ्याच्या शेतात गायी जाऊ देतो का? का जाऊ देत नाही? दुसऱ्याच्या शेतात जर गेलं तर भांडण झाल्याशिवाय. मग त्याच्यापेक्षा मग बघा, आता दुसरं शेत कोणतं? एक आहे देवाचं शेत आणि एक आहे जीवाचं शेत. जीवाच्या शेतात काहीच हातात लागत नाही, पिकते विकते, पण हातात काहीच राहत नाही. ते जीवाचं शेत आहे. पिकते बिन, विकते बिन, आणि हातातून जातच नाही, हे देवाचं शेत आहे. म्हणून सावता महाराजांनी सांभाळलं. काय सांभाळलं? देव सांभाळला, देवानी त्यांना सांभाळलं. जे देवाला सांभाळतात देव त्यांना सांभाळल्याशिवाय राहत नाही. कारण देवाचं ब्रीद आहे, बाप रखुमा देवी वरदा, सांभाळावे आपल्या ब्रीदा. तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. म्हणून काल्याच्या माध्यमातून आज सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो ज्ञानोबारायाचा अभंग आहे. ज्ञानोबारायाची सुद्धा हीच अशी अवस्था झाली होती. माझे मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधले. की गोविंदाचे गुण वेधून मनात बसले. सर्व सुटलं, काहीच राहिलं नाही. वासनेचा पुसावा ठाव, वासनाचा ठावच ठेवला नाही. जोपर्यंत वासना आहे तोपर्यंत जन्म घ्यावं लागतं. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, पण त्याची झाले अंगे हरिरूप. ज्याने वासना ठाईची घालवली, वासनेचा ठाव पुसून टाकला, ते हरिरूप झाले. वासना निमाली, वासना निमाली समूळ ज्याची. वासना ही नष्ट होते. जेव्हा वासना नष्ट होते का, की त्यावेळेस जीवाचा काला होतो. काला कसा होतो? देव आणि जीव वेगळा नाही. तुकोबराय दृष्टांत देतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा सागराला मिळाल्यानंतर गंगेला धावण्याची गरज राहत नाही. का? पूर्णता प्राप्त झाली. ओम पूर्णश पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते. पूर्ण तत्व प्राप्त झाल्यानंतर पौर्णिमेचा चंद्र कसा असतो? पूर्ण असतो, सर्व कलाने युक्त असतो. म्हणून गुरु पौर्णिमा, गुरु पूर्ण असतो, शिष्याला पूर्ण करायचं असतं. गुरु पूर्ण असतो म्हणून गुरु पौर्णिमा. पौर्णिमेला गुरुची उपमा दिली, गुरुला पौर्णिमेची उपाधी लावली. गुरु कसा आहे? पौर्णिमेसारखा आहे. पौर्णिमा कशी आहे? सर्व कलाने युक्त आहे. चंद्र एक कला कमी नाही, एक कला जास्त नाही, सर्व कलाने युक्त, त्याला पौर्णिमा म्हणतात. म्हणून काला त्यालाच म्हणतात सर्व गुणाने युक्त, त्याला काला म्हटल्या जाते. म्हणून देवाचं स्वरूप एकरूप अंतःकरणामध्ये विराजमान होणे आणि रोमा रोमामध्ये ते उतरणं, याला म्हणायचं काला. विठ्ठल तुकोबरायांच्या जीवनामध्ये काला झाला. कशामुळं? नामामुळं. त्यांनी देवाला अखंड ओळलं, देवाकडे पाहिलं, देवाशी मन एकरूप झालं. आणि देवाशी मन एकरूप झाल्यानंतर तुकोबरायाच्या पावलातून विठ्ठल नामाचा ध्वनी निघू लागला. कशातून? पावलातून. पाऊल टाकलं की विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटी आडवंशा नावाचे फकीर, त्याचा कटोरा कुठं भरत नव्हता, पण तुकोबरायाच्या भागीरथीच्या मुलीच्या हाताने भरला.
भरल्यानंतर त्यांना सांगितलं होतं, जिस घर में ये कटोरा भरेगा वो महाविष्णु का अवतार समझो और उनको नतमस्तक हो जाओ, उनकी शरणागति आप करो, आपका उद्धार वहीं हो जाएगा. अडवंशा चौकडे फिरले, रामेश्वर शास्त्रीच्या घरी गेले, बोरीच्या बोरी टाकली, पण त्या कटोऱ्याचा गुड सुद्धा झाकलं नाही. शेवटी रामेश्वर शास्त्री म्हणले, हम पुण्यवान नहीं है, हम पुण्यात्मा नहीं है, हम धर्मात्मा नहीं है. बोले इस धरती में कोई पुण्यात्मा नहीं है क्या? काही लोकांनी खोडसळपणाने तुकोबारायचं नाव सांगितलं. जाओ बोले, देहू में तुकोबा है, उसके घर में तुम्हारा कटोरा भरेगा. वास्तविक खोडसळपणाने सांगितलं. पण दैवयोग, जिजाबाई दळत होत्या, सकाळची वेळ होती, पांडुरंगाचं भजन चाललेलं होतं. पांडुरंगाच्या भजनामध्ये जिजाबाई जातं फिरवत होत्या, दळत होत्या. आणि दळत असताना सकाळची वेळ आहे, सूर्योदय झालेला आहे. अडवंशा फकीर दारात आलेला आहे. अलक निरंजन म्हणून पुकार दिलेली आहे. आवाज आला. आवाज आल्याबरोबर अडवंशा फकीर पाहत राहिला. जिजाबाई दळत होत्या. भागीरथीनं काय केलं? मधुकरीचे नियम आहेत. समजा 2 वेळेस जर आवाज दिला आणि जर कोणी घरातून येत नसत, 3ऱ्या वेळेस आवाज द्यायचा आणि पुढे निघून जायचं. कारण आम्ही मधुकरी आळंदीला केली. मधुकरी ही ज्ञानोबारायाची जहागिरी आहे, शंकराचार्यांची जहागिरी आहे. आणि साधू संतांनी धर्म जर टिकवला असेल तर मधुकरी. मधु म्हणजे गोड, कर म्हणजे हार. ज्ञान संपादन करण्यासाठी गोड हाताने वाढलेलं अन्न, ते गोड विद्वत्ता, विद्वान तो गोड काय होतो, ते ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त करण्यासाठी ही पहिल्यापासून परंपरा आली, शंकराचार्यापासून. आजही काही काही जे दंडे स्वामी असतात ते 5 घराची भिक्षा करूनच खातात, मागूनच खातात. आपले सुरेगावचे स्वामी आळंदीला होते, जोपर्यंत शरीर चालत होतं तोपर्यंत 5 ब्राह्मण मंडळींच्या घराची भिक्षा मागत आणत होते. नंतर आपले अनेक शिष्य त्यांच्याकडे झाले. पुढे त्यांनी भिक्षा काय तर सोडून दिली. नंतर त्यांना प्रसाद मिळत होता, मंदिरातून प्रसाद जात होता. अशा पद्धतीचं काय तर जीवन आहे. आणि अडवंशा फकीर तिथं गेला. गेल्यानंतर फकीराने आवाज दिला. भागीरथीनं, आई 2दा अलग निरंजन झालं पण आई उठत नाही. आई उठत नाही म्हणून पटकन भागीरथी उठली आणि थोडंसं पीठ घेरलं. आता जास्त भरलं. आईनं हात आणला, म्हणजे पहिलंच 2 भाकरीचं पीठ आणि तूच अर्धी घेऊन चालली. असा हात मारला, त्यातलं अर्ध पीठ पडलं. अर्ध पीठ पडलं हे तिकून अडवंशाने पाहिलं. अडवंशा म्हणू लागला, 10 हाथ से बोरी के बोरी डाला तो भी मेरा कटोरा भरा नहीं, इस 10 उंगली से मेरा कटोरा कैसा भरेगा. तो हसू लागला. पण भागीरथीने प्रार्थना केली पांडुरंगाला, कारण तुकोबारायची कन्या होती, शुद्ध बीजापोटी फळे. आपल्या वडिलाचा प्रभाव त्यांच्यावर होता. आपल्या वडिलाच्या साधनेचा प्रभाव त्यांच्यावर झालेला होता. आणि प्रभाव झाल्यामुळं त्या वडिलाच्या ध्यासाने काय तर त्यांनी पीठामध्ये ओंजळ भरली. सांगितलं, पांडुरंगा, जर हा कटोरा भरला नाही तर माझ्या बाबाच्या परमार्थाची परीक्षा आहे. मी उद्याचा दिवस पाहणार नाही. या तात्या, या पुढे या. विठ्ठल, खरोखर आपलं लाडके दादा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. आमचे नानाही या ठिकाणी पहिल्यापासून उपस्थित आहेत, त्यांचंही टाळ्या वाजून सर्वांचं स्वागत. काय जो देवाच्या कार्यामध्ये, आता आम्ही बोलणं, पण देवच त्याचं कार्य करतो, देवच त्याचं स्वागत करतो. जो देवाच्या कामात सहभाग होतो ना, देव त्याचं सर्वांचं स्वागत केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. अडवंशा फकीरांनी पुढे उठले आणि भागीरथीने काहीतरी पीठ टाकायला सुरुवात केली. भागीरथी विठ्ठल विठ्ठल करत दारापर्यंत आली. भागीरथी ओट्यावर उभी होती, अडवंशा फकीर खाली होता. ओट्यावरून पीठ टाकत होती.
पिठाची धार कमी होत नव्हती. अडवंशहाचा कटोरा भरून गेला आणि त्याच्या दाढीपर्यंत पिठाचा ढीग लागला. तो म्हणू लागला, आहा क्या भागीर, क्या तुकोबा, क्या तुम्हारी भक्ति, क्या तुम्हारी शक्ति, क्या तुम्हारी भक्ति की पहचान. त्यावेळेस भागीरथी म्हणते, बाबा मी तुकोबा नाही, मी तुकोबा की बेटी है. अडवंशा म्हणू लागला, बेटी का इतना प्रताप है तो बाप का क्या प्रताप होगा. शेवटी अडवंशा फकीर विचारलं, बेटी तुम्हारे पिता कहाँ रहते. बोले, गुरुजी मेरे पिता का कोई ठाव ठिकाना नहीं है. मेरे पिता वीणा गले में डालते हैं, मुंह में विठल जी का नाम लेते हैं. कभी घोराला डोंगर जाते हैं तो कभी भंडारा जोगर जाते हैं तो कभी भामगिरी जाते हैं. इनका कोई एक ठिकाना नहीं है बैठने का. फिर बोले, आप कैसे पहचानते. बोले, मैं नहीं पहचानती पर मेरी माँ पहचानती. मेरी माँ मेरे पिता को रोज रोटी खिलाने के बाद रोटी खाती है. तो मेरी माँ मेरे पिता का रास्ता पहचानती है. बोले, कैसे पहचानते. बोले, जिस रास्ते से मेरे पिता जाते उस रास्ते से विठ्ठल नाम का ध्वनि आता है. अडवंशा फकीराला असं वाटलं. तो गेला आणि कान लावला. कान लावल्याबरोबर विठ्ठल विठ्ठल नामाचा ध्वनी येऊ लागला. ध्वनी आल्याबरोबर अडवंशा फकीर देवाला प्रार्थना करू लागले. कै आईशी दशा होईल माझे अंगार, कधी आईशी दशा होईल माझे अंगार. होण्यासाठी अडवंशा फकीर तुकोबरायाच्या जवळ गेला. म्हणून आता महाराज मला ही दशा पाहिजे. म्हटले, ती दशा देता येत नाही, ती मिळवावी लागते. परमार्थ हा करावा लागतो, मिळवता येत नाही. केले होते याची जन्मे अवघे, विठोबाच्या नामे तुका म्हणे कर्मे जळोनी करसी. याच जन्मामध्ये हे करता येते, इतर जन्मामध्ये काही करता येत नाही. आणि काही ज्ञान नाही कोणी, नाही कोणी, आणि कसे ज्ञान नाही कोणी. देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. म्हणून अशा अवस्था तयार करण्यासाठी सतत देवाचं नामस्मरण, सत्संगामध्ये यावं लागतं, सत्संगामध्ये बसावं लागतं. समाजाची सेवा ही ईश्वर सेवा आहे. समाज आणि ईश्वर वेगळा नाही. म्हणून माऊलीची ओवी आहे, हे विश्वच माझे घर, ऐशी मती जया स्थिर किंबहुना चराचर आपणची सेवा. म्हणून समाजाची सेवा ही देवाची सेवा आहे. देवाचं नामस्मरण करणं ही देवाची सेवा आहे. आणि हे केल्याने काय होते तर ज्ञानोबाराय सांगतात, बाबा आपलं कुळ बदलल्या जाते. काय होते, काही आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग. ज्ञानोबाराय सांगतात, ज्यांनी देव पाहिला, देवाचं भजन केलं, देवाचं चिंतन केलं, त्याच्या देहाची अवस्था झाली, त्याच्या देहामध्ये बदल झाला. काय बदल झाला ते प्रथम चरणात सांगतात. दृष्टांत देतात ज्ञानोबाराय. दृष्टांत गोकुळातल्या गवळणीचा देतात, पण सिद्धांत आत्मा आणि परमात्म्याचा सांगतात. दृष्टांत दिला, याती कुल माझे गेले हारपोनी. उदाहरण आहे, मीराबाईंच्या जीवनामध्ये प्रसंग घडला. मीराबाई राजाची मुलगी होती, राजाची सून होती, राजाची बायको होती. पण मीराबाई पायामध्ये पग घुंगरू बांध कर मीराबाई भजन नाचून कृष्णाचं भजन करत होत्या. मीराबाई लाजत नव्हत्या, लाज धरत नव्हत्या. मी कोणाची बायको आहे हेही त्याला कळत नव्हतं. का मी काय तर फक्त कृष्णाशी एकरूप आहे, कृष्णाची आहे हे त्यांना वाटत होतं. का याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचून आणून. मीराबाई कृष्णाशिवाय दुसरं कोणालाच ओळखत नव्हत्या. ओळखत होत्या फक्त कृष्णाला. गोपिका ओळखत होत्या कृष्णाला. साधू संत ओळखत होते देवाला. म्हणून त्यांचा काला झाला विठ्ठल. कारण काला म्हटलं की
भगवान चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताचं 3 टप्प्याचं चरित्र आहे. बालपण आहे, तारुणपण आहे आणि वृद्धपण आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात जे चरित्र आहे त्याचं उच्चारण करावं लागतं. त्याचं उच्चारण केल्यानंतर माणसाला समाधी लागते. माणसांचा काला होतो कारण विषयाचा विसर पडतो, पण देवाच्या चरित्रानं, देवाच्या गुणाने, देवाच्या नामाने जीव हा भुलल्या जातो. मीराबाई भुलल्या. काय भुलल्या? ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, वो तो हरि गुण गाने लगी. रस्त्याने जरी चालल्या, महिलों में चली बनके जोगन चली, तरी पण कृष्ण कृष्ण नामाचा ध्वनी मीराबाईच्या मुखातून निघत होता. तशाच गोपिकांच्या मुखातून कृष्ण परमात्मा त्यांनी पाहिला. गोकुळामध्ये देव जन्माला आले, कृष्ण गोकुळी जन्मला. दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार, आनंद धरोहर. भगवान कृष्ण परमात्मा मथुरेमध्ये जन्माला आले पण गोकुळात प्रगट झाले. म्हणून कृष्ण गोकुळी, काही ठिकाणी गोकुळी म्हणतात, पण काही खरा जन्म झाला कुठे? मथुरेमध्ये आणि गोकुळामध्ये प्रगट झालेले आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाले, मथुरेमध्ये जन्माला आले. जन्माला आल्याबरोबर जन्माला का आले? ऋण फेडावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना. भक्ताचं ऋण त्यांच्यावर होतं, ते ऋणातून मुक्ती मिळावी म्हणून देवाने भक्ताला आनंद द्यायचा, भक्ताला सुख द्यायचं, भक्ताला ब्रह्मरस द्यायचा आहे. भक्तांना आनंद देण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा या भूतलावर आले. कारण त्या काळाला देव तसा येत नाही. कारण देव हा सहजासहजी येत नाही, त्यांना आणावं लागतं. आणावं लागतो त्याला देव म्हणतात. येत असतात ते संत असतात आणि यावं लागतं तो जीव आहे. तुम्हा आम्हाला यावंच लागतं, तुम्हा आम्हाला मरावंच लागतं. संत हे मरतही नाहीत, संत हे येतात. कसे येतात? तुका म्हणे आम्हा धाडीले निरोपा. देव पाठवतो त्यांना. काय घेऊन? निरोप घेऊन. कोणता निरोप? मार्ग हा सोपा सुखरूप. सुखरूप मार्ग आहे, सोपा आहे, या मार्गाकडे तुम्ही या हे सांगण्यासाठी संत येतात. म्हणून देवाला आणावं लागतं. करोनिया खळे हरिदासे, हरी भजनी ढवळिले, जग चुकविला लाग कळी काळाचा. कळी काळाचा लाग चुकवण्यासाठी भगवान कृष्ण परमात्मा द्वापार युगामध्ये कंस नावाचा दुराचारी होता. आणि दुराचारी दूर अत्याचार, कारण यज्ञ मोडले, गायी वगैरे, गायीची हत्या होऊ लागली, सर्व गोष्टी घडू लागल्या. त्यावेळेस ब्राह्मण मंडळी पळून गेले. कोणीच शेवटी वच्छरूपे गाय ब्रह्मापाशी जाय, नेत्री वाहे तोये सांगत असे, वाढला अधर्म बुडाले, यज्ञ पळाले, ब्राह्मण दैत्या भेने. मग वत्सरूपे गाय ब्रह्मापाशी जाय. ब्रह्मदेवाकडे गाय गेलेली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा काही करा पण आपल्या पृथ्वीचं रक्षण करा. म्हटले जन्म देणं माझं काम आहे, पण पालन पोषण करायचं काम विष्णूचं आहे. भगवान विष्णूकडे आले. विष्णूकडे आल्यानंतर देवाला प्रार्थना केली, देवा काही करा पण आम्हाला एक वेळा करी या दुःखा वेगळे, या दुःखातून एकदा सोडवा. देवाने सांगितलं काळजी करू नका, नका खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. मी सर्व काही जाणता हो, फक्त तुम्ही एकच काम करा, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. शेवटी देवाने सांगितलं मी अवतार धारण करतो आणि नंतर काय तर म्हटलं या कंसाचा नायनाट होईल, तुम्हाला सर्वांना आनंद मिळेल, प्रजेला सुख मिळेल. अशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा वसुदेव देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले, ऐका आकाशाची वाणी सांगत असे, कंसा मनी भरवसा या बोलण्याचा. आठवा आईचा पुत्र वधेल तुझसी, क्रोध मानसी खवळला, घेऊनी खंडग मारा या धावला, हात तो धरिला वसुदेवे. देईन मी पुत्र सत्य माझे माना, ठेव बंदी खाना दूतासन. अशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा जन्म घेण्यासाठी काय तर तयार झाले आणि देवकीच्या लग्नामध्ये विघ्न झालं आणि नंतर वसुदेव देवकी कारागृहामध्ये ठेवल्या गेले. 6 मुलं देवकीचे मारले, 7 मुलं. 7वा मुलगा
बळीराम दादाचा अवतार आहे, शेष नारायणाचा अवतार आहे. रोहिणीच्या उदरामध्ये देवाला काय देवानी टाकलं तिकडे नेऊन. लोक म्हणू लागले देवकीचा गर्भ चिरून गेला, देवकीचा गर्भ चिरून गेला. वसुदेवाच्या भीतीनं देवकीचा गर्भ चिरालेला आहे असं म्हटल्यावर, पण अघटित घटनापटी अशी मायेनं काहीतरी ही घटना केली. बळीराम दादाला रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन टाकलं. नंतर 8वा अवतार भगवान कृष्ण परमात्मा. दशरथ हे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू कृष्ण पक्ष वसु नाम तिथी बुधवार असे सुख सांगत असे. 2 प्रहार रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा. अशा पद्धतीनं भगवान कृष्ण परमात्मा कारागृहामध्ये प्रगट झाले. वसुदेव देवकीच्या पुढे प्रगट झाल्याबरोबर लख प्रकाश पडला आणि लख प्रकाश पडल्यामुळे देवकीनं देवाला पाहिलं आणि वसुदेवाला आवाज दिला, स्वामी बघा आज फिटले माझे कोढे, बहुत जन्मीचे साकडे, कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. सावळ परब्रह्म आज आपल्या प्रगट पुढे आहे. आपल्या जन्माचं सर्व कोढं आता सुटल्याशिवाय राहणार नाही. शेवटी वसुदेव त्यांच्या जवळ गेले. दोघांनी देवाला उचललं, मुके घेतले आणि शेवटी प्रश्न केला, देवा तुम्ही मोठे का झाले? कारण देवाने बाळ होतो म्हणून सांगितलं, पण देव हे 5 वर्षाचे बालक झाले. म्हटलं तुम्ही मोठे का झाले? म्हटलं तुमचंही रक्षण मला करायचं आणि माझंही रक्षण मला करायचं म्हणून मी मोठा झालो. सांगितलं वसुदेवानी सांगितलं, देवकीने सांगितलं काही करा पण तुम्ही लहान व्हा. लहान झाल्याशिवाय आम्हाला कोणी आई वडील म्हणणार नाही. म्हणले रक्षण करायचं काम. म्हटलं आम्ही रक्षण करू पण तुम्ही आयडिया द्या. मग देवाने आयडिया दिली, मी जन्माला येईन पण मला इथं ठेवू नका. लहान होईल पण मला इथं ठेवू नका. वसुदेव म्हणले सांगणं सोपं आहे पण कृती करणं फार अवघड आहे. म्हटले अहो आम्ही बंदिस्त आहोत, बंदी शाळेत आहोत, कुलपाच्या आत आम्ही लॉकअप आहोत. चौकडे साकळ्या कुलप लागलेल्या आहेत, मोठे मोठे शिपाई शस्त्र घेऊन बसलेले आहेत आणि याच्यातून तुम्हाला तिकडे घेऊन जायचं कसं काय? देवानी सांगितलं काळजी करू नका, फक्त माझं नाव घ्या. जो देवाचं नाम घेतो देव त्याचं काम केल्याशिवाय राहत नाही. वसुदेवाने नाम घेतलं, वसुदेवाचं काम देवाने केलं. देवाला उचललं. देवाचं नाव घेतल्याबरोबर उचलल्याबरोबर हातात बेड्या होत्या. उचलला कमळापती, पायाची बंधने गळती, हाताची बंधने पायाची बंधने गळून पडली. आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा. अपनमत्या घडत असते. बेड्या सुटल्या गेल्या, साकळ्या उघडल्या, दरवाजे उघडले. सर्व जगाचे दरवाजे त्याच्या ताब्यात आहेत. बघा आता हे सर्व तुम्ही आम्ही काय देव ना, या सर्वांच्या चाव्या कोणाकडे? त्याच्याकडे. त्यानं कुलूप लावून ना, बस कुलूप लावलं की उघडलं की झालं. म्हणून शास्त्र सांगते ज्या कुलपाने ज्या चाबीने कुलूप लागते त्याच चाबीने कुलूप उघडते. मग देवाची चाबी ही सर्वांना लागू आहे. बघा तुम्हा आम्हाला जन्माला त्यानेच घातलं आणि शेवटी कुलूप लावून तोच आपल्याला बंद करणार आहे. म्हणून आले देवाजीचे मना तेथे कोणाचे. देवाच्या मनात आल्यावर कोणाचं चालत नाही, फक्त त्याचं चालते. त्याचं चालते त्याला देव म्हणतात. आणि सर्व असून काही चालत नाही त्याला जीव म्हणतात. देवाकडे काही नाही पण सर्व सत्ता त्याच्याकडे. तुमच्या आमच्याकडे सर्व आहे पण सत्ता नाही ना. आपल्याकडे काय सत्ता आहे? काही सत्ता नाही. घास गिळो सत्ता नाही. तोंडातला घास सुद्धा गिळायची सत्ता आपल्याकडे नाही. कधी कधी काही काही माणसं चहा अर्धा पितात आणि अर्धा तसाच राहते, मधात जीव जाते. का? घास गिळू सत्ता नाही हाती. क्षणभंगुर हे जाय न कळता. घेऊन वसुदेव बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पहिलं संकट निवारण झालं पण दुसरं संकट तयार झालं. धो पाऊस होता. पावसामुळे यमुना भरून चाललेली होती. पण काय करावं, रात्रीचे 12 वाजले. होडीवाला कोणीच नाही. होड्या होत्या पण होडीवाले कोणीच नाही.
सर्व जगाच्या ओढ्या ज्याच्या अधीन आहे, पण त्याला सुद्धा दुसऱ्याच्या स्वाधीन व्हावं का? जीव रूपाला आले ना, जीव रूपाला आले म्हणून देवच, पण जीव रूपाला आले म्हणून बंधनात आहेत. आणि जेव्हा देव निर्गुण रूपात आहे, बंधन काही नाही, बंधनच नाही ठावे त्याशी ईश्वर म्हणावे. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतात, बाबांनो देव बाहेर आले, दुसरं संकट निर्माण झालं, पण तेही संकट वसुदेवानी पुढे आल्यानंतर पाणी छात्या एवढं आलं. दूर चढला पाटे, दूर चढला पाटे, वाट लाविला नवीन दृष्टे, वाट लाविला नवीन दृष्टे. दूर चढला पाटे, दूर चढला पाटे, वाट लाविला नवीन दृष्टे, पूर चढीला अफाट, देवे लाविले अंगुष्ट, अंगठा लावल्याबरोबर काय चमत्कार झाला बघा. जी कधी न थांबणारी, पण तिला थांबावं लागलं. काय ताकद आहे देवाची. देवांनी स्पर्श केला, जे न थांबणार थांबलं. लगेच रस्ता दुभांगला. यमुना आई साहेब इकडल्या इकडं, इकडल्या इकडं. वसुदेवाला दुसरा चमत्कार पाहायला मिळाला. दुसरा चमत्कार पाहायला मिळाल्याबरोबर वसुदेवाने पैल तीराला देवाला नेऊन ठेवलं, पण डोक्यावरलं टोपलं उतरवलं, देवाकडे पाहिलं. वसुदेवाच्या डोळ्यातून अश्रुधारा लागल्या. देवा, अरे दैव कुणी मुलगा मला दिला, पण लोकांच्या घरी दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची वेळ आली. असा दैवगुणी मुलगा, सद्गुणी मुलगा, वैभवशाली मुलगा मला देवा तुम्ही दिला, पण दुसऱ्याच्या स्वाधीन करण्याची मला वेळ आली. वसुदेव आपल्या भाग्याला रडत होता, भाग्याला रडत होता, प्रारब्धाला रडत होता. आणि देवाकडे पाहून नंतर त्याने विचार केला, रडून चालत नाही, पुढे बहुत करणे आहे. शेवटी देवाला तिथं ठेवलं, मायेला घेतलं. परत गोकुळ मथुरेमध्ये आले. रडे माया करे आकांत नामा म्हणे उठले दूत. उठले दूत सांगत गेले, महाराज तुमचा शत्रू जन्माला आला. जन्माला आल्याबरोबर कंस धावतच आला ना. जसे 6 मुलं मारले होते, तशा पद्धतीनं या विचारलं, वसु देवकीला विचारलं, दूताला सांगितलं काय आहे ते पहा. म्हटले आकाशवाणी तर मुलगा होता, पुत्र होता, पण कन्या झाली. म्हटले माझ्या भीतीनं ती कन्या झाली, तिला असं वाटलं मला सोडेल, पण मी आता सोडणार नाही. शेवटी त्या मुलीचा पाय धरला आणि ती फिरवू लागली. आता ही जगदंबा होती, अनाथ अंबिका होती, सर्व शक्ती तिच्या अधीन होती. शेवटी कंसाच्या हातून कशी निसटली त्याला कळलंच नाही. आणि आकाश मार्गाने तिने आगमन केलं, कडकडली. तिने परत आकाशवाणी झाली, ए दुष्टा तूच लागी वधी उपजला मज आधी. माझ्या अगोदर तुला मारणारा उपजलेला आहे हे कळालं. शेवटी कंस हा भयभीत झाला. भीतीनं कंस चौकडे काय तर चौकडे त्याला कृष्ण दिसू लागले, आला 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 असं म्हणू लागला. शेवटी तिकडं देव प्रगट झाले. गोकुळामध्ये सुख कशामुळं देव आला. गोकुळच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केली वा वाचून जप तपे. गोकुळीचा सुख या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. गोकुळामध्ये आनंद उत्सव झाला. आनंद उत्सव सुरू झाल्यानंतर सर्व गोकुळातल्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यावर जात होत्या, देवाला पाहत होत्या. आता काही काय तर लहान लहान लेकरं संघ होते. मुलं तिथंच ठेवले आणि गवळणी तसंच निघल्या. एक गवळण म्हणली, काय ग जाताना त्याजवळ पोरग होतं. म्हणजे आता आहे ना त्या बाई, कुठे पाहिजे तर कुणकच नाही का. म्हणजे बाई नंदबाबाच्या वाड्यावर गेले आणि कृष्णाला पाहिलं ना तर मी माझ्या मुलालाच विसरली. पहिला नंदाचा पाहिला
पाहिला पाहिला पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिले आणि सर्व भुलून गेल्या पण घरी जावा ना, घरी नाही, डायरेक्ट द्वारकाधीश मंदिरात जाऊन बसल्या. काही म्हणू लागले आता आता येतो म्हणजे झालं काय. पाहायला गेले, रस्त्यातच भेट झाली. का ग तू? ती म्हणते तुम्ही कोण आहे? अगं तू नवरा आहे ना. म्हटलं नवरा? मी आता विसरली म्हणते. कोण नवरा आहे मला माहित नाही. का? म्हटले मी कृष्ण पाहिला. मी तर या गोवाला की ते तुम्हाला सोडत नाही. फक्त आपण काय म्हणतो, लालचावले मन लागलीसे. आपलं मन एकदा लालचावलं पाहिजे, तर त्याला एकदा पाहिलं का की बस मग जिवे न सोडी आईसे झाले. वेधलेव मना तयाचे घेतो. वेधून घेणं हा त्याचा स्वभाव आहे आणि आपलं भुलून जाणं हा आपलाही स्वभाव आहे. कारण देवाकडे पाहिल्याशिवाय जीव भुलत नाही. नंतर सर्वांनी देवाकडे पाहिलं. पाहिल्यानंतर सर्व गवळणी म्हणू लागल्या, मै भुली घर जाणे बा, गोरस बेचणे आहे हा ठिकाणा रे, मन मोहन लाल देखो ते सब विसरू गोपाल. चौकडे त्यांना देवच दिसू लागला. आत हरी बाहेर हरी, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वोईने घेरा. चौ दिशेला त्यांना देव दिसू लागला. का? तर मी तर या गोवळा देवाशी एकरूप झाल्यानंतर सर्व गवळणी एकरूप झाल्या आणि एकरूप झाल्यानंतर चहूकडे त्यांना कृष्ण दिसू लागला. आतही दिसू लागला, बाहेरही दिसू लागला. चहू दिशेनं कृष्ण दिसणं हाच खऱ्या अर्थानं खरा काल आहे. एकदा पांडुरंगाचं भजन करू. विठोबा भगवान कृष्ण परमात्मा मोठे झाले. नंतर हळूहळू खोड्या करू लागले. खोड्या करता करता घराणे येऊ लागले. घराणे आल्यानंतर
यशोदाने कृष्णाला सांगितलं, कृष्णा काय उणे हरी करीतोशी चोरी. अरे चोरी काय करायची गरज आहे, काही चोरी करायची गरज नाही. पण कृष्ण म्हणू लागला, आई मी चोरी केलीच नाही. मी चोरी केली पण कशाची चोरी केली, धनाची चोरी केली नाही, मी मनाची चोरी केली. मनाचा चोरी करणारा फक्त एकमेव कोण आहे तर परमात्मा आहे. असं पुराण प्रसिद्ध चोर. चोर आहे पुराणामध्ये प्रसिद्धी ज्याची आहे काय चोर म्हणून. पण चोरी केली जे कोणाला चोरता येत नाही तो चोर. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. कारण साधू संत सुद्धा चित्त चोरतात पण देवाचं चित्त चोरतात. गोपिकांनी देवाचं चित्त चोरलं, देव सुद्धा भक्ताकडे पाहून भुलला. माझे हरिणे चित्त त्यांना काहीच राहिलं नाही. आठवं गेले भावा भाव. असो ऐसा कुठे नाही देवीची विधी भूदशा. म्हणून अष्टभोग भोगणे माते नाही, चाड भक्ती प्रेम गोडले. भक्ती प्रेमामध्ये त्या गवळणी तुडुंब काय तर भरून गेल्या आणि भक्ती प्रेमामध्ये भुलून गेल्यामुळे त्यांना देवच दिसू लागला. देव का दिसू लागला, देवाशी त्यांचा जिव्हाळा झाला होता, लळा लागला होता. एकदा का लळा लागला की त्याचा जिव्हाळा झाल्याशिवाय राहत नाही. ते शेवटच्या चरणातून ज्ञानोबाला देवी वरू जीवीचा जिव्हाळा. जीवाचा जिव्हाळा कोणावर व्हावा, देवावर व्हावा. ज्ञानोबा आहे तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतात, ज्याच्या जीवाचा जिव्हाळा देव झाला त्याच्याशी तुमचा लढा आणि त्याचा तुम्हाला लढा. सावता महाराजांना तुकोबारांना देवाचा लढा लागला, देवालाही त्यांचा लढा लागला. त्यांच्याशिवाय देवाला करमत नाही. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा.
जिवाळा तोची दैवाचा पुतळा. मग अनेक नव्हे माझे मना होका पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी आणखी. तुका म्हणे रे जीवा नको सोडू रे केशवा. देवाला सोडायचं नाही म्हणून गोपिकां ज्यांनी सोडलं त्यांचा काला झाला नाही आणि ज्यांनी सोडलं नाही त्यांचा काला झाला. म्हणून तुका म्हणे रे जीवा नको सोडू रे केशवा. शेवटी काला झाल्यानंतर सर्व एकरूप झाले. पण देवाच्या काही घराणे पण येऊ लागले. घराणे आल्यानंतर यशोदानी सांगितलं कृष्ण आजपासून गावात राज नाही. गाई गोपाळ सौगडवना गाई राखितो नंदाचा कान्हा. भगवान परमात्मा गाई गोपाळ घेऊन काहीतरी यमुनेच्या तीरावर सौंगड वनावर वृंदावनामध्ये गेले. गेल्यानंतर प्रत्येकाबरोबर शिदोऱ्या होत्या सर्व काही झालं. खेळ खेळल्यानंतर भूक लागली. तेव्हा बोबड्या सुदामा वाकड्या म्हणू लागले देवा खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. मग सांगितलं चला वळू गाई पैसू जेऊ एके ठाई. बहु फिरलो वन पाय पिटी झाला असेल. आता बहुत फिरलो अनेक जन्म घेतले आपण. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी जातारा. पण आता हा देह मिळाला. स्त्रीचा असो का पुरुषाचा असो दोन्ही देह समान आहेत आणि दोन्ही देहाला देवांनी सारखा अधिकार दिले. सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. शेवटी यशोदाकडे घराणे आल्यानंतर सर्वांनी काहीतरी शिदोऱ्या काढल्या. देव म्हणू लागले माझी आहे तैशी पाहे नाही तरी घराच आहे. तुका म्हणे हरी आता कोणीच नव्हते दुरी नका करू दुरी पाया वेगळे. अशा पद्धतीनं भगवंतांनी सर्वांचा काला केला. सर्वांना प्रसाद दिला. सिंके बांधी येले तुझे होतो ते गाज तुझे हारे तुझे करे मुख बसरे हातीच्या धारा तुझे हारे दोही करे मुख बसरे हाती ठोका अधिकन तुझे हारे दोही करे मुख बसरे आभरे हाते टोका दिखवलेले देवा. तुझे हारे दोही करे बसरे तुका म्हणे हाती टोका दिखवलेले देवा. दोही करे बसरे तुका म्हणे हाती टोका दिखवलेले देवा. तुझे दोही करे मुख बसरे पंक्ति निर्णय कृष्ण ने और हरि प्रकाश माला बाटू एक वेदा कोरिया ब्रह्मादिका उत्तम लोका लाखो तुकान देवी मंगल वे बड़े देवराय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली खरोखर आपल्या या माळवाडीमध्ये पिंपळगाव पिसा गावामध्ये अतिशय खरोखर हा जो उत्सव आहे सर्व ग्रामस्थ मंडळी माळवाडीकर मंडळी एकत्र येऊन अतिशय उत्सव साजरा करतात. हा उत्सव फार पूर्वीपासून चालू आहे. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा साधावया हरी नाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारी. आमचे दादा सुद्धा अतिशय सुंदर असं नियोजन करतात आणि नियोजन करून अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य. खरोखर पिंपळगाव म्हटलं की पुंडलिक तात्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभे राहतात. निष्काम कर्मयोगी की खडकाच्या म्हणजे त्या काळामध्ये कारखाना निर्माण करणं अतिशय दुर्लभ होतं. पण त्यांनी कारखाना निर्माण केला. बऱ्याच लोकांना रोजगार मिळाले. आपल्या गावाचं नाव एक